शेतात काम करत असलेल्या मायलेकींवर 4 ते 5 जणांनी हल्ला करत लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्याच्या चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर शेत शिवारात घडली। यामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली। तिच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। 23 वर्षीय प्रतीक्षा साळवे हिने दिलेल्या तक्रारीवरून शेलूद येथील शिवाजी शिराळे, किसन शिराळे, जिजाबाई शिराळे आणि सुनील शिराळे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींना ताबडतोब अटक करून न्याय देण्याची मागणी फिर्यादी मुलीसह जखमी महिलेने केली आहे। आज आम्ही चिखली या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या भगिनी उषा रमेश साळवे यांना जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी अतिशय बेदम अशी मारहाण केलेली आहे। बौद्ध समाजाचे असल्यामुळे शेताचा वाद मनात ठेवून आणि महार आणि बौद्ध समाजाचा जो राग मनात ठेवून आमच्या या बौद्ध भगिनीला अतिशय बेदम मारहाण काही जातीवादी लोकांनी काल केली। हे आम्ही FIR दाखल केलेली आहे। ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे, 307 झालेला आहे। पण अजूनही कोणत्याही आरोपीला इथल्या DYSPने पोलीस प्रशासनानं अटक केली नाही। इथल्या DYSPला आणि इथल्या पोलीस निरीक्षकाला माझं सांगणं आहे की लवकरात लवकर हे सगळे आरोपी अटक करावेत, अन्यथा आपल्या पोलीस स्टेशनवर आंबेडकरवाद्यांचा, भीमसैनिकांचा मोर्चा त्या ठिकाणी काढल्याशिवाय मी शांत बसणार। किसन शिराळे, शिवाजी शिराळे, जिजाबाई शिराळे आणि एक दुसरा मुलगा होता त्यांच्यासोबत। त्याला काही ओळखत नाही। मी काडी कचरे वेचत होते शेतामध्ये। ते जसे आले तसे माझ्यावर हमलाच केला। त्यांच्या हातात काठ्या होत्या आणि ती शर्टाच्या आतून होत्या माझ्या जवळ येईपर्यंत मला काही समजलं नाही। त्यांनी काठ्या काढल्या तशी मारायला सुरुवात केली। मी दादा भाऊ म्हटले, पाया पडले त्याच्या, मारू नको रे मला, ते मी माझ्या शेतातून निघतो, तू कशी शेतात येते, कशी काम करते तुला दाखवतो, तुला ते मारून टाकतो, तुझ्या फॅमिलीला पण मारून टाकतो मी, एकाचा मुर्दा या शेतात काढी, तुला शेतात कसं शिव देणार नाही म्हणून। मी म्हटलं दादा तुझं शेत आहे, तुझ्या बाईकून घेतलं, त्या बाईला आणतो, मला मारहाण करायचा अधिकार नाही तुला। आणि त्याच्या बायकोने माझे हात धरले, दोघांनी पायावर मारले, एकाने हातावर मारलं, मारत होते, मला चान्सच नव्हता कुठं पळायला। मग मारून मी बेशुद्ध झाली। मग ते निघून गेले वाटतं। त्याची बायको म्हणीच्या डोक्यात काड्या टाका, त्यांनी दगड उचलला धुऱ्यावरला, डोक्यात टाकत होता, पण त्यांच्या मनात काय आलं माहिती नाही, ते निघून तिथून पसार झालं। मला अर्धा घंट्याने शुद्धीत आल्यानंतर मी इकडे तिकडे पाहिलं, पण मला कोणी दिसलं नाही, सगळं शेत फिरत होतं। मग मी तशीच उठून एका झाडाजवळ गेले, त्या झाडाला धरून उभी राहिले आणि तिथून आवाज दिला माझ्या धीराला, भाऊ भाऊ मला वाचवा, पण त्यांच्या कानापर्यंत काही आवाज पोहोचला नाही। मग तसे 2 शेतं वलांडत गेले, माझे हात पण वर होत नव्हते, एका पायावरच खरकत तिथपर्यंत गेले। दुसरी मुलं ट्रॅक्टर चालवत होते तिथं, त्यांना मी वर हात करून म्हटलं मला वाचवा, तेव्हा ते पळत आले, त्यांनी मला जवळ घेतलं, उचलून रोडवर नेलं आणि पाणी पाजलं। अशी एवढी घटना माझ्यासोबत घडली। सगळ्याला जय भीम। मी प्रतीक्षा रमेश साळवे, राहणार शेलगाव जहागीर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। 30 तारखेला माझी आई आणि मी शेतात काम करत होते, तुरीच्या खोडक्या वेचत होते, तेव्हा शिवसेनेचा तालुका अध्यक्ष शिवाजी किसन शिराळे, किसन सुखदेव शिराळे, जिजाबाई किसन शिराळे आणि त्यांच्या संग अजून एक मुलगा होता। या चौघांनी आम्ही शेतात काम करत असताना लोखंडी रॉड आणि त्यांच्या हातामध्ये मोठ्या मोठ्या काड्या होत्या, अशा त्या मोठ्या मोठ्या काड्या आणि लोखंडी रॉड माझ्या आईला त्यांनी काम करत असताना दोन्ही पाय वर करून पूर्ण शेतामध्ये वरडत नेलं आणि तिथून ओरडत नेताना नेलं आणि त्यांनी पूर्ण मारहाण चालू केली। दोघांनी पूर्ण हात आणि तोंड दाबून ठेवलं आणि मी तिथून ही घटना चालू असताना मी तिथून पळून गेले आणि एका ठिकाणी जाऊन घाबरले खूप, मी लपले तिथं। आणि मग नंतर मी 112वर कॉल केला होता आणि त्यांचं खूप मारणं चालू होतं, पण मी खूप हतबल झाले होते, मी काहीच करू शकत नव्हते, मी तिथपर्यंत जाऊ शकत नव्हते, कारण की ते 4 जण होते आणि माझी आई आम्ही दोघीच पाहिले की होतो। आजूबाजूच्या शेतामध्ये कोणतेही लोक नव्हते, कारण सगळ्यांच्या आजूबाजूला पेरण्या झालेल्या आहे आणि जिजाबाईंनी
काड्या माझ्या आईच्या खूप अवघड ठिकाणी मारलेले आहे आणि त्या शिवाजीनी माझ्या आईच्या दोन्ही हातावर लोखंडी रॉडने मारलं, तिला पूर्ण फ्रॅक्चर केलं, पूर्ण रक्ताने पूर्ण भरवलं तिला. आणि तो किसन शिराळे होता, तो म्हटला की तू कोणत्या आमदाराकडे जातीत जाय, कोणत्या खासदाराकडे जातीकडे जाय आणि मी शिवसेनेचा तालुका अध्यक्ष आहे आणि तुम्ही या शेतातून जा, नाही तुम्ही तुमच्यावर बलात्कार करीन. त्याने साडी पूर्ण वर केली आणि तिच्या छातीवर त्यांनी बुटासहित तो उभा राहिला होता पूर्ण छातीवर तिच्या. आणि त्या जिजाबाई शिराळेनं तिच्या दोन्ही पायावर खूप जोरात मारलं. तिच्या लाकडी काठ्या होत्या पूर्ण मोठ्या मोठ्या, त्या तिच्या दोन्ही पायावर खूप मारल्या. तिचे केस उपटले, असे तिचे केस पण उपटले, मेंदूला पण तिच्या मार लागलेला आहे, खूप डोक्यावर पण मार लागलेला आहे. आणि मग नंतर आई बेशुद्ध पडली तिथं, तिचं रक्त खूप गेलं तिथं. आणि तिचा फोन जो होता तो फोन त्यांनी फेकून दिला, दुसऱ्या शेतामध्ये तिकडं बाहेर फेकून दिला. तिच्या पूर्ण बांगड्या वगैरे, तिचे जोडवे होते पायामध्ये, तिची पोत होती, मोरणी होती, ती सगळं त्यांनी नेलं. तिथं काहीच ठेवलं नाही, पुरावा काहीच ठेवला नाही. आणि मग ती बेशुद्ध होऊन पडली. तेव्हा त्यांना वाटलं की ही मेली. ती बाई म्हटली, अरे ही मेली का बघ, नाही तर हिच्या डोक्यामध्ये धुरावरचा दगड आण मोठा आणि आज हिला मारून टाक, आपलं कोणीच काही करू शकत नाही. आणि ते तिथून त्या बेशुद्ध झाल्यावर मग त्यांनी पाहिलं ही बेशुद्ध झाली, त्यांना वाटलं ही मेली, मग ती तिथून फरार झाली. मग मी धावत माझ्या काकाला आवाज द्यायला गेले. 112वर मी तेव्हा कॉल केला होता. माझ्या काकाला, माझ्या वडिलाला कॉल केला आणि ते सगळे माझे बाजूच्या शेतामध्ये ट्रॅक्टरवर जे काम करत होते मुलं, ते आले, माझे काका आले, माझ्या आईने, आम्ही तिला धरलं आणि ॲटक टाकून आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आणलं. माझी समाजाला, आपल्या बौद्ध समाजाला आणि मराठा समाजाला, सगळ्यांना, सगळ्या समाजाला, सगळ्या लोकांना हात जोडून एक कळकळीची विनंती आहे. माझ्या आईवर जो अत्याचार झाला हा कोणत्याही महिलावर अत्याचार झाला नाही पाहिजे. आणि आपल्या चिखलीचे जे आमदार आहे माननीय श्वेताताई महाले पाटील, त्यांनी मला खूप मदत केलेली आहे या केसमध्ये, कोर्टाच्या केसमध्ये, शेतीच्या केसमध्ये. त्यांच्याकडून मला अपेक्षा आहे, ताई तुम्ही लवकरात लवकर या आरोपीला अटक करा आणि त्याच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. आणि समाजाला पण माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही संघटित व्हा आणि आमच्या सोबत राहा, आमच्या पाठीशी उभे राहा आणि आपल्या समाजाला एकत्र येऊन या आरोपीला अटक करायचे. आणि असा कोणताही अन्याय कोणत्याही समाजावर, कोणत्याही महिलावर झाला नाही पाहिजे, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे.